हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी सकाळची जी सुरुवात असते ना, मी रेडिओनेच करते. सकाळी मस्त 7 वाजता खूप छान आरत्या वगैरे निरूपण खूप छान लागतं. आणि मग त्यानंतर अगदी काय काय म्हणजे खूप मस्त मस्त गाणी असतात जी आपण कधीच्या काळी ऐकलेली असतात. यूट्यूबवर स्पेशली माझं चालू असतं ते म्हणजे की मंत्र स्तोत्र ते मी लावते. बाकीची अशी काही गाणी म्हणजे खूप कमीच मी ऐकते तसं म्हणायला गेलं तर. आणि मग मध्ये मध्ये ते सारखे ॲड्स येत राहतात, मग ते स्किप करत राहा वगैरे, किंवा मग कुठलं ऐकू हे खूप कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा रेडिओ लावला ना तर मस्त गाणी ऐकायला मिळतात. कधी कधी खूप बोरिंगसुद्धा लागतात, पण ठीक आहे, म्हणजे दोन्ही प्रकारची गाणी ऐकायला मिळतात. खूप छान असे गुलाब बघा किती मस्त आलेत. आणि हे जे गावठी गुलाब आहे ना, तर ह्याचाच गुलकंद बनवला जातो आणि याचा खूप छान गुलकंद बनतो. तर सकाळी सकाळी असं झाडांना मस्त झाडांशी बोललं, त्यांच्यावर हात फिरवला तर तुम्हाला सुद्धा खूप एनर्जाइज आणि खूप 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 फ्रेश वाटेल. सुरुवात जी असते ना कामांची ती माझी डस्टिंगपासून सुरू होते. आणि कधी कधी ड्राय डस्टिंग असतं, पण जास्तीत जास्त मी प्रिफर करते ते म्हणजे की वेट डस्टिंग. म्हणजे ओलं करून किंवा लिक्विड मिक्स करून जे डस्टिंग केलं जातं ना ते प्रॉपरली क्लीन होतं. आणि आपण ड्राय डस्टिंग केलं ना तर ते इतकी म्हणजे धूळ असते ना की पुसलं तरी पुसल्यासारखं वाटत नाही. तर म्हणून माझं हे जे फेवरेट आहे ना ते म्हणजे हे टाईडचं लिक्विड, जे मशीनसाठी यूज करतो वॉशिंग मशीनसाठी, तर तेच लिक्विड मी क्लिनिंगसाठी सुद्धा वापरते. इतकं भारी आहे ना, म्हणजे इतकं मस्त पुसलं जातं आणि त्याचा फ्रॅग्रन्स पण एकदम खूप छान आहे. त्याच्यामुळे अगदी म्हणजे क्लीन केल्यासारखंच वाटतं पूर्ण. आणि खरंच आहे की कुठले डाग असो काही असो सगळं त्याने मस्त क्लीन होतं. तर सोफा ना व्हॅक्यूमने तर क्लीन करतेच, पण अशा प्रकारे पुसला ना तर आणखीन छान क्लीन होतो. हा सोफा मी बनवून घेतला आहे सुताराकडून. आणि जेव्हा बनवून घेतलं आहे ना तेव्हा ह्याचं मटेरियलपासून सगळं सिलेक्ट केलं आहे. तर ह्याचं मटेरियलची क्वालिटी इतकी चांगली आहे, तुम्हाला सांगू की अशा प्रकारे पुसताना सुद्धा एक फडका मारला ना तरी पण एकदम मस्त सगळं छान साफ होऊन जातं. तर तुम्ही बघताय की सोफ्याचा रंग हा अगदी लाईट कलर आहे, पण तरीही सोफा जसाचा तसा मेंटेन आहे. तर त्याचं कारणच ते आहे की जेव्हाही तुम्ही घरातल्या काही गोष्टी बनवताय की ज्या गोष्टी फिक्स असणार आहेत त्यांना तुम्हाला सारखं सारखं बदलायचं नाही आहे, तर त्या गोष्टी घेताना तुम्ही क्वालिटी अगदी चांगल्या प्रकारचीच घ्या. म्हणजे ती वस्तू तुम्ही जेवढ्या पण वेळा क्लीन करणार ना तरी ती छानच राहते आणि व्यवस्थित क्लीनही होते आणि वर्षानुवर्ष ती छान टिकते. तर इथले बघा जे हेडबोर्ड्स मी हे बनवून घेतले होते, तर हे हेडबोर्ड्सचं जे मटेरियल आहे हे सोफ्याचंच मटेरियल आहे. म्हणजे सोफ्यासाठी जे वापरलं जातं तेच मटेरियल मी इथे यूज केलं की स्वच्छ करायला अगदी सोपं पडेल. आणि खरंच ती गोष्ट खूप वर्क केली की क्लिनिंगला एकदम इझी पडतं. इथला कलर थोडासा डार्क घेतला होता की जे दिसायला थोडंसं कलर कॉम्बिनेशन वगैरे त्याच्यानुसार छान दिसतं. रोजची झाडू आणि लादी करण्याच्या आधी जर आपण व्यवस्थित डस्टिंग केलं ना तर जी धूळ वगैरे उडते किंवा कधी कधी काही कचरा असतो, काही जाळ्या असतात, तर त्या आपल्याला झाडू लादीमध्ये क्लीन होऊन जातात. तर म्हणून आधी सगळं पुसून घेतलं ना व्यवस्थित की मग मस्त आरामात फायनल टच जो असतो ना झाडू लादीचा तो मी देते. हा निष्ठाचा रूम आहे. आणि बऱ्याचदा म्हणजे आता निष्ठा, मला कालच्या व्हिडिओमध्ये ताईंनी विचारलं की निष्ठा कुठे दिसत नाही आहे लग्नामध्ये, तर ती तिच्या काकांकडे गेली आहे गोव्याला. म्हणजे आम्ही ह्यावेळेला खरंच कुठेच गेलो नाही, त्याच्यामुळे आमचं ठीक आहे, म्हणजे माझं तरी ठीक आहे, पण ती इतकी कंटाळी होती ना की तुम्ही कुठेच गेला नाही ह्यावेळेला आणि मलाही कुठे नेत नाही. तर म्हणून काकांची मुलगी आली होती तर तिच्यासोबत ती गोव्याला गेले. म्हटलं जा मस्त तू फिर आणि छान एन्जॉय कर. आणि तिचा हा जो रूम आहे ना हा खरं सांगू मला अजिबात बघावं लागत नाही की
की तिला इतकी छान सवय लागली आहे ना, की म्हणजे बघा आपल्याकडे बघून मुलं शिकतात. तर ही गोष्ट खरंच खूप इथे म्हणजे 100% मी तुम्हाला सांगते, की जी सवय म्हणजे जे नीटनेटकेपणा किंवा काय आपण जे ठेवतो ना, तर ते बघून मुलं आपोआप शिकतात. मला तिचा हा रूम म्हणजे खूप कमी वेळा तुम्ही म्हणाल की क्लीन करायला पडतो, नाहीतर ती स्वतः सगळं A to Z गोष्टी तिच्या वॉर्डरोबपासून हे सगळं लावणं, पुसणं सगळं ती क्लीन ठेवते. तर रेडिओमध्ये ना मी मराठी तरंग किंवा आकाशवाणी पुणे किंवा आणखीन 1-2 चॅनल आहेत, तर हे चॅनल मी ऐकते. सकाळचं मराठी तरंगला ना 7 वाजता एक्झॅक्ट सगळे स्तोत्र, मंत्र, आरत्या आणि निरूपण अगदी सुंदर लागतं. तुम्ही ऐका. रोज तुमचा दिवस आहे ना इतका भारी होईल ना सुरुवात दिवसाची, की सकाळी काहीतरी म्हणजे सार्थकी लागलं असं वाटतं. की जे निरूपण आहे ना ते ऐकल्यावर खूप मस्त वाटतं. काही ना काही रोजचे नवीन विचार ऐकायला मिळतात, की आपण कुठे चुकतोय, आपण काय स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, आपल्या वागण्यात काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तर हे सगळं त्याच्यातून खूप भारी वाटतं. तर ते माझं सकाळचं सुरू असतं. ते सुरू असता बाकीची सगळी कामं सुरू असतात. तर माझा म्हणजे निष्ठाचा रूम आवरला, त्यानंतर इथला आमचा रूम सगळा आवरून घेते. तर इथे ना किती पुसलं तरी 17 वेळा ती डस्ट दिसतेच. तर काही ज्या गोष्टी असतात आपल्याला क्लिनिंगच्या, त्या तुम्ही आठवड्यातून एकदा केल्या तरी सफिशियंट असतात. काही गोष्टी रोजच्या असतात फिक्स, ज्या म्हणजे की झाडू, लादी, भांडी, कपडे, हे आपलं रोजचं फिक्स असतं. पण क्लिनिंग तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार करू शकता. समजा आज मी हा एक रूम पूर्ण डीप क्लिनिंग करते, तर उद्या मी दुसरा रूम पूर्ण डीप क्लिनिंग करेन. त्यानंतर आठवड्यातून एकदा वॉशरूम्स असतात ते क्लीन करायचे असतात. हे जे उशांचे कवर्स असतात, बेडशीट्स असतात, त्या क्लीन करायच्या असतात. तर असं जर आपण व्यवस्थित प्लॅन करून जर तुम्ही क्लिनिंगचं ठेवलं ना, तर तुम्हाला रोजचं जे घरातलं क्लिनिंग आहे ते कधीच असं खूप जड किंवा कामाचं असं वाटणार नाही. तर झाडू कधी कधी मी जे ॲगॅरोचे जे मशीन्स आहेत त्या यूज करते. पण कितीही मशीनचा वापर केला ना तरी हाताने जी फिनिशिंग आहे ते म्हणतात ना की हात लागल्यावरती जी जादू दिसते ना ती वेगळीच असते. तर म्हणून झाडू असा व्यवस्थित काढला ना तर म्हणजे पूर्ण कानाकोपऱ्यातून सगळा व्यवस्थित काढला जातो. इवन आपल्या बघा घराच्या ज्या कटलाद्या असतात तर त्या कटलाद्यांवरती सुद्धा खूप वेळा धूळ जमा होते. तर झाडू काढताना जर ती धूळ व्यवस्थित क्लीन केली तर ती आणखीन म्हणजे व्यवस्थित स्वच्छ दिसतं सगळं. आणि ही जी रोजची कामं आहेत ना तर ही आपल्यालाच करायची आहेत. तर आपल्या माइंडला जर आपण हे नेहमी सांगत राहिलो की हे जर मलाच करायचं आहे, तर मग मी ते कंटाळून करण्यापेक्षा जर मी ते चांगल्या प्रकारे आवडीने केलं तर ते काम आणखीन लवकर होतं आणि तुम्हाला कळतही नाही की तुमची कामं कधी होतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की काम करताना काहीतरी ऐकायची सवय ठेवा, की आपलं माइंड बिझी राहतं. तुमच्या माइंडमध्ये पुढच्या कामांचा विचार न येता तुम्ही ते काम छान ते गाणं म्हणा किंवा तुम्ही जेही काही ऐकताय, पॉडकास्ट ऐकताय, तर ते ऐकता तुमचं काम कधी होऊन जातं ना हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तर झाडू झाल्यानंतर सगळीकडून झाडू काढला आणि त्यानंतर संपूर्ण सगळीकडून अशा प्रकारे मॉपने पुसून घेते. मला माहिती आहे की माझा कमरेचा त्रास आहे, माझा पायाचा त्रास आहे. तर त्यामुळे मला ज्या प्रकारे जमतं त्या प्रकारेच मी ते काम करते. पूर्णतः वाकून मला खाली लादी पुसायला जमत नाही. त्याच्याने नंतर मी ते करूनही बघितलंय बऱ्याचदा आणि त्याच्यानंतर जे परिणाम होतात ते पण मला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जसं जमतंय, आपल्याला जसं कन्व्हिनियंट वाटतंय तर त्याच्या हिशोबाने आपण आपली कामं सॅग्रिगेट करायची. तर ही बाहेरच्या ज्या गॅलरीज आहेत ना तर त्या गॅलरीज सगळ्या व्यवस्थित पुसल्या ना तरच बरं वाटतं. तिथल्या ज्या कडप्पा आहेत लावलेल्या बाहेरच्या तर त्या संपूर्ण व्यवस्थित क्लीन असल्या तर म्हणजे चांगलं वाटतं. रोजची जी आपल्याला सवय असते ना की घर आपलं असं स्वच्छ क्लीन असलं पाहिजे, तर बाकीच्या गोष्टी जरी नाही झाल्या पण झाडू लादी ही रोजची घरातली झालीच पाहिजे. कारण आपल्या घरातली जी नेगेटिव्हिटी असते ना तर ती त्या धुळीच्या कचऱ्याच्या स्वरूपात आपल्या घरात असते आणि ती नेगेटिव्हिटी घराच्या बाहेर काढण्यासाठी रोजच्या रोज आपल्या घरातून झाडू लादी झाली पाहिजे. लादी पुसताना बघा आपण जे वेगवेगळे लिक्विड्स वापरतो तर त्याच्यामध्ये एक वेगवेगळी फ्रॅग्रन्स असतात. त्याने घरामध्ये आणखीन एक छान ऊर्जा येते, एक पॉझिटिव्हिटी येते. आपली रोजची कामं आपल्या रोजच्या वेळेमध्ये जर पूर्ण होत असतील तर अचानक जरी कोणी आपल्या घरी आलं, कोणी पाहुणे आले तर तरी आपलं घर नेहमीप्रमाणे छान स्वच्छ दिसतं.
तर आता 2-3 मिशन झालेत माझे, म्हणजे मिशन झाडू, मिशन पुसपास आणि 2-3 नाही जास्त झाले, मिशन लादी आणि मिशन कपडे, म्हणजे किती मिशन झाले, म्हणजे 4 मिशन झाले माझे. अजून खूप सारे बाकी आहेत, म्हणजे अजून किचनचं मिशन बाकी आहे, अजून देवपूजा बाकी आहे, बरीच काम आहेत. पण ठीक आहे, आपण हे गोष्टी डोक्यात नाही ठेवायच्या की बाबा मला एवढी कामं आहेत. जसं जसं हळूहळू जे जे एक एक पुढे पुढे सरकते ना ते पुढे करत जायचं. तर एरवी माझ्याकडे ज्या ताई येतात त्या झाडू लादी करतात. तर कारण मला पाठीचा आणि हाताचा हा त्रास होतो, पायाचा पण त्रास होतो, सगळं हे आहे. तर म्हणजे काय बोलतात त्याला, जाऊ द्या. तर असं सगळं आहे. तर आणि कसं असतं ना, रोजचं म्हणजे जे यूट्यूबचं वगैरे काम असतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात, फक्त घरातलंच काम नसतं. जेव्हा तुम्ही एखादी प्रोफेशनली काही गोष्ट करता तर तेव्हा तुम्हाला कोणाची तरी हेल्पिंग हँड लागतेच. त्याच्यासाठी लाजण्यासारखं असं काही नाही आहे. आणि मला तरी असं वाटतं की खरंच तुम्हाला म्हणजे तेवढं मॅनेज होत नसेल सगळं, समजा तुम्हाला हेल्थ वाईज काही इश्यूज असतील, तर डॉक्टरला एवढे भरमसाठ पैसे देण्यापेक्षा जर तुम्हाला व्यवस्थित कोणी चांगली व्यक्ती मिळत असेल जे तुम्हाला हेल्प करत असतील, किंवा तुमच्याकडे काही इक्विपमेंट्स असतील, जसे मी तुम्हाला ॲगॅरोचे दाखवते, तर ते पण खूप मदत करतात, म्हणजे खूप कामाला येतात. तर तशा काही गोष्टींचा सुद्धा तुम्ही आधार घ्या. फक्त असं स्वतःला रेटत नेऊ नका. आणि मग त्यामुळे काय होतं ना, आपण जी कामं करतो ना त्यात पण आपल्याला रस राहत नाही. म्हणजे थोडे 1-2 दिवस उत्साह वाटतो, मग परत तेच तेच रटाळ कामं वाटतात, मग ती तेवढ्या प्रॉपरली होत नाहीत कधी कधी. तर म्हणून अशा वेळेला कोणाची तरी हेल्प घेणं हे नेहमी चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला जर आपल्याला जमत असेल, परवडत असेल तर काय हरकत आहे, मी म्हणते. नंतर डॉक्टरला तेवढी भर करण्यापेक्षा थोडंसं इथे आपण कॉम्प्रोमाइज केलं तर काही फरक पडत नाही. तर मी तरी हेल्प घेते बाबा, कारण त्याच्यामुळे माझा बराचसा टाईम वाचतो, मला बराचसा टाईम मिळतो दुसऱ्या साऱ्या गोष्टी करण्यासाठी. ह्या तर रोजच्याच गोष्टी आहेत आपल्या, जी घरातली कामं आहेत ही रोजचीच गोष्ट आहे. पण काहीतरी जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह, काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुमचं माइंड म्हणजे रिलॅक्स असणं किंवा तुम्हाला वेळ असणं पुरेसा हे खूप गरजेचं असतं. तर म्हणून मी तो वेळ घेते आणि वेळ देते, म्हणून तुमच्यासमोर काही ना काही नवीन नवीन छान छान मी नेहमी घेऊन येते. तर त्याच्यामध्ये फक्त माझ्या एकटीचं क्रेडिट नाही आहे, ज्या ताई मला मदत करतात त्यांचंसुद्धा त्यामध्ये क्रेडिट आहे. पैसा ही वेगळी गोष्ट असते, पण प्रॉपरली मनापासून मदत करणं ही पण खूप वेगळी गोष्ट असते. तर त्यांनासुद्धा मी नेहमी थँक्यू म्हणत असते की थँक्यू, तुम्ही आहात म्हणून मी एवढा वेळ बाकीच्या गोष्टींसाठी देऊ शकते. तर आता सध्या ताई नाही आहेत, गावाला गेल्यात, तर त्याच्यामुळे सगळं हे आटपावं लागतं रोजचं. पण ते पण एक भारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल खूप बडबड करते, पण मला सांगावंसं वाटतं की कधी कधी आपण जेव्हा करतो ना तर तेव्हा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात की अरे हे पण केलं पाहिजे, अरे ते पण केलं पाहिजे. तर मध्ये मध्ये या गोष्टींना म्हणजे आपल्या घराला आपला हात लागणं खूप गरजेचं असतं. माझं तर सततच चालू असतं, पुसायचं तर चालूच असतं माझं सारखं. कारण जेवढं तुम्ही लाईट कलर्स घ्याल, जेवढे तुम्ही ब्राईट कलर्स घ्याल, तर तेवढं मेंटेन ठेवणं, क्लीन ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर सध्या मी आता ब्रेक घेतला आहे आणि ब्रेकसाठी मी घेते चुरमुरे. म्हणजे काहीतरी उगाचच खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे. तर म्हणून तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता, जे मूग, मटकी वगैरे असं भिजवून मोड येऊन त्याला छान कांदा, टोमॅटो वगैरे घालून ते सलाडसारखं खाऊ शकता, किंवा अशा प्रकारे काहीतरी खाऊ शकता. किंवा तुम्ही जसं म्हटलं डोसा, चिला असतो ना मुगाच्या डाळीचा, किंवा काय असं काहीतरी थोडंसं खासुद्धा. म्हणजे तुम्ही जी एनर्जी आपली जाते ना तर ती थोडीशी एनर्जी गेनसुद्धा झाली पाहिजे, नंतर मग नाहीतर एकदमच ड्रेन होऊन जातो आपण, तसं नको. तर आता मी थोडंसं चुरमुरे खाते. त्यानंतर आहे मिशन किचन. आज पूजेला थोडासा उशीरच झाला होता, पण म्हटलं किचनचं जे काम आहे ते नंतर करू, पहिले रोजची जी देवपूजा आहे ती करून घेऊ आणि मग किचनचं काम करून मग वाचन करू. तर आपल्याला तसंही कुठे जायचं नाही आहे, दिवसभर घरीच आहोत. तर आपल्या वेळेनुसार किंवा तुम्हाला जसं जमतंय कुठलंही काम स्ट्रेस घेऊन करण्यापेक्षा जर प्रॉपरली व्यवस्थित मॅनेज करून केलं ना तर ते आणखीन चांगल्या प्रकारे होतं. तर इथे बघा, जो हा छोटा फॅन मी घेतला आहे ना
तर म्हणजे स्वामींकडे बघितल्यानंतर आहे ना, मला असा आतूनच आवाज आला की अरे मला पण गरम होत आहे, तू माझ्याकडे फॅन फिरव. आणि मग नकळतच माझ्या हातून तो फॅन तिकडे फिरवला गेला स्वामींकडे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक छान असं हास्य मला दिसलं त्यावेळेला. तर इथे तुम्हाला एक गंमत पण दाखवते की मी तुम्हाला तो गजरा असा बघा तिथे ठेवून दाखवला होता की तिथपर्यंत म्हणजे अगदी दिव्याच्या इथपर्यंत हवा येते फॅनची, पण तरी पण दिवे अगदी सेफ म्हणजे आहेत, दिवे छान प्रज्वलित होत आहेत. तर ती त्यांचीच कृपा आहे. आणि म्हणतात ना की त्यांना जी गोष्ट हवी असते ना, तर ती गोष्ट ते आपल्याकडून आपोआप करून घेत असतात. तर असंच म्हणजे स्वामींकडे बघता बघताच काही गोष्टी आपोआपच मनातून ज्या येतात ना, तर तीच गोष्ट असते की म्हणजे ते आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. आणि तो आवाज म्हणजे प्रत्यक्षात जरी तो आवाज नाही आला तरी आपल्या आतून जो आवाज येतो ना, तर तो देवानेच सांगितलेला किंवा स्वामींनीच सांगितलेल्या त्या गोष्टी असतात. जशी आपली घरातली रोजची कामं महत्त्वाची असतात, जसं आपण रोजचं जेवण महत्त्वाचं असतं, तर तितकंच किंबहुना त्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्या घरात रोजच्या रोज देवपूजा होणं खूप 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 महत्त्वाचं असतं. आता सगळ्यांचं रुटीन खूप रिलॅक्स असेल, कारण आता काही शाळांची सकाळची घाई नाही आहे, पण तरी मला ह्यांना सकाळी टिफिन द्यावा लागतो, तर त्यामुळे सकाळी त्यांचं टिफिनचं करून घेते. म्हणजे सकाळच्या पोळ्या झाल्या त्यांच्या टिफिनच्या की बाकीचं थोडंसं पीठ ठेवते आणि त्यानंतर गरम गरम पोळ्या करते. तर ते पहिले पोळ्यांचं आटपून घेते, म्हणजे भांडी आपली जी घासण्याची असतात ना, ती सगळी क्लिअर होऊन जातात. नाही तर मग थोडं आपण जर सगळं करायचं ठेवलं तर मग किचनचा ओटा आपला ऑक्युपाईड राहतो. तर म्हणून पहिले पोळ्यांचं मी आटपून घेते, पोळ्या सगळ्या करून घेते. आज पाणी थोडंसं कमी आलं होतं, तर त्यामुळे तुम्हाला दिसत असतील की पाण्याची काय काय भांडी मी भरून ठेवलेत. तर इथे किचनमध्ये पण काम करताना ना, मी असं काही ना काय ऐकत राहते. तुम्हाला सांगू, काम करताना सगळ्यात मोठं जे बॅरियर असतं ना, तर ते मोबाईलच असतं. पण त्याचा कसा वापर करायचा हा आपल्याच हातात असतो. काम करताना बघण्यापेक्षा तुम्ही जर ऐकण्याला जास्त प्रिफरन्स दिलात ना, तर बघा तुमचं काम आणखीन लवकर पटकन होईल. नाहीतर जर आपण एकदा मोबाईल हातात घेऊन बसलो तर मग आपली कामं राहिलीच म्हणा. मग जिथे 5 मिनिटासाठी तुम्ही बसला असाल ना, तर तिथे 1 तास कधी पटकन निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. तर म्हणून आधी प्रिफरन्स तुमच्या कामाला द्या. जोही आपल्या मनात आळस येतोय ना, तो आळस झटकून टाका. आणि कामं झाल्यानंतर आपल्याला भरपूर वेळ असतो की त्या वेळात आपण छान बसून आपला मोबाईल बघू शकतो. तर अशी बरीच कामं असतात बघा. भाजी आपण जेव्हा कापतो, भाजी निवडतो, लसूण निवडतो, काही ना काही छोटी छोटी कामं असतात, तर ती करताना सुद्धा तुम्ही मोबाईल बघू शकता. पण अशी काही कामं आहेत म्हणजे आता जसं मी हे काम आवरते, तर हे आवरता बघण्यापेक्षा मी ऐकण्याला जास्त प्रिफरन्स देते. खूप सारे वेगवेगळे पॉडकास्ट असतात की ज्यामधून तुम्हाला वेगवेगळी माहिती काही छान छान मिळत असते. तर अशा गोष्टी नेहमी ऐकत राहा. तुमच्या मनाला कसं फ्रेश करायचं हे पूर्णतः तुमच्याच हातामध्ये आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय ऐकता, काय बघता, काय वाचता ह्याचासुद्धा आपल्या प्रत्येक म्हणजे क्रियेवरती, आपल्या ॲक्टिव्हिटीवरती त्याचा परिणाम होत असतो. तर म्हणून ऐकताना खूप छान छान गोष्टी ऐका, ज्याने तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल, मोटिवेशन मिळेल. असं काहीतरी ऐका, असं काहीतरी बघा की त्यामुळे खरंच तुमचं जे रोजचं रुटीन आहे ना, ते तुम्हाला कधीच बोरिंग वाटणार नाही. तर इतर वेळी रोजचं म्हणजे झाडू, लादी वगैरे इतर कामं कमी असतात, पण एकदम आज सगळंच काम एकदम होतं. पण तरी बघा, जर टप्प्याटप्प्याने आपण एक काम व्यवस्थित प्लॅन करून केलं ना, तर काहीही आपल्याला खूप असं लोड वाटत नाही त्या कामांचा. आणि भांडी म्हणा, भांडी वेळच्या वेळी लगेच आपण लावून टाकली तर तो भांड्यांचा पूर्ण खटारा पडत नाही. तर म्हणून भांडी संपूर्ण रॅकमध्ये मी लावून घेते. आणि ह्या ज्या ट्रॉलीज आहेत ना, या खरंच खूप मस्त काम करतात. ट्रॉलीजमुळे तुमचा ओट्यांवरती, किचनच्या ओट्यावरचा जो पसारा आहे ना, तो खूप कमी दिसतो किंवा नाहीच दिसत अजिबात. तर ही रोजची कामं सोडली तर इतर बरीच कामं अजून आपल्याला असतात. ती म्हणजे की जे आपले शेल्फ असतात ते क्लिनिंग करणं, काही भाज्या, सकाळचं संध्याकाळचं काही जेवणाचं जे आपल्याला असतं ते ऑर्गनायझेशन करायचं असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला दिवसभराच्या करायच्या असतात. पण मी तुम्हाला सांगेन की रोजचं जे रुटीन आहे ते जर तुम्ही पर्टिक्युलर वेळेमध्ये कंप्लीट केलं
तर बाकी बऱ्याच गोष्टींसाठी तुमच्याकडे भरपूर वेळ बाकी असतो. तर म्हणून फक्त याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हटलं की सगळ्यात मोठं हानिकारक जी सध्याची जी गोष्ट आहे ना, ती म्हणजे की मोबाईलला थोडंसं बाजूला ठेवायचं किंवा ऐकायचं त्याला. तुम्ही जास्तीत जास्त ऐका बघण्यापेक्षा. तर बघा तुमची कामं किती फटाफट होतात. जे बऱ्याच ताई किंवा बऱ्याच मैत्रिणींचे असे कमेंट्स असतात की ताई तू कसं एवढं सगळं मॅनेज करते, आम्हाला खरंच खूप आळस येतो, खरंच खूप कंटाळा येतो. तर हा जो आळस आहे ना, हा दुसऱ्या कोणाचा नसून आपल्या आतमधलाच आळस आहे आणि तो फक्त आणि फक्त तुम्हीच त्याला बाजूला करू शकता. तर बघा तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी सगळी कामं ऑलमोस्ट झाली. आता फक्त किचन व्यवस्थित मस्त पूर्ण व्यवस्थित पुसून क्लीन झालं ना की सगळं आवरण्यात जमा आहे. तर पहिले जुन्या घरी मी होती ना, तर तेव्हा म्हणजे अगदी रोजच मी ही शेगडी धुवायची. पण ते चुकीचं आहे, कारण जेव्हा आपण रोज शेगडी धुतो ना, तर त्याचे जे बर्नर्स आहेत ते लवकर खराब होतात. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे शक्यतो तुम्ही रोजच्या रोज शेगडी पुसत जा आणि आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा तुम्ही शेगडी स्वच्छ पाण्याने धुवून म्हणजे घासून घ्या. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळं क्लीन झालं ना की तुम्हाला काय सांगू की किती मस्त वाटतं. म्हणजे दिवसभर मग आपला ओटा असा स्वच्छ मोकळा आणि क्लीन दिसतो. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेन की आपलं किचन की आपलं स्वयंपाकघर जे आपल्याला म्हणजे आपण दिवसभरातला बराचसा वेळ आपण तिथे घालवतो, तर ती जागा अशी स्वच्छ व्यवस्थित असेल तर बघा तुम्हाला तिथे काम करायला सुद्धा एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तुम्हाला तिथून मिळत असते. तर सध्याचं माझं जे रुटीन आहे ते काहीसं अशा प्रकारचं आहे. अजूनही बरीच कामं असतात आणि ही सगळी कामं आटोपल्यानंतर त्यानंतर मग वाचन असतं. त्यानंतर मग रोजचं व्हिडिओचं तुमच्यासाठी जे व्हिडिओज येतात त्याचं एडिटिंग असतं. तर त्यालासुद्धा 2 ते 3 तास जातात एडिटिंगमध्ये. तर त्याच्यामुळे ही कामं जी रोजचीच कामं आहेत ना, ती जितक्या लवकर आवरता येतील तितक्या लवकर आवरण्याचा प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये सुद्धा आणखीन वेगळं नवीन काय करता येईल ह्याचासुद्धा शोधाशोध असते. तर चला माझे कामं छान आवरले, सगळं मस्त क्लीन झालं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.